श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता 2-3 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं जी काही मी देवपूजा करते त्याचं तुम्हाला काही दर्शन भेटलं नाही, परंतु आता बघा दत्त जयंती आली आहे. दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सेवा करायचं आहे. सेवा भरपूर आहेत. कोणतीही सेवा केली तुम्ही तर ती उच्च कोटीचीच आहे, परंतु सेवा मनोभावे सात्विकतेनं आणि एक न खंडन पडू देता जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे 100% भेटतंच बघा. आणि आपलं मन स्वच्छ असेल, प्रामाणिक असेल, कुणाच्या बाबतीत जर आपण वाईट बोलत नसेल, वाईट चिंतत नसेल, तर आपल्याला त्याचं फळ हे 2 दिवसात काही 1 दिवसात सुद्धा भेटतं. कारण पूर्ण सेवा व्हायच्या अगोदरच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटत असतं आणि स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो. तर बघा आता दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे. तर 13 तारखेपासून जर स्वामीचरित्र सारामृत पारायणाला सुरुवात केली तर दत्त जयंतीपर्यंत 21 स्वामीचरित्र सारामृत पारायण हे होऊन जाईल. किंवा तुम्ही अगरबत्ती सेवा करा, किंवा 11 माळी जप याची सेवा करा, घोरकष्टोद्धारण स्तोत्राची सेवा करा, सिद्धमंगल स्तोत्राची सेवा करा. कोणतीही सेवा असेल तर ती उच्च कोटीचीच आहे. स्वामी महाराजांना सगळ्याच सेवा आवडतात. सगळ्यात कोणत्या बी सेवा करा. किंवा तुम्ही दररोज झोपीतून उठल्या हातुरणामधून जेव्हा उठतात तुम्ही, तेव्हा उठल्या तुम्ही 11 वेळेस जरी श्री स्वामी समर्थ असा शांत चित्तानं नामस्मरण केलं तरीसुद्धा ते स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतं, दत्त महाराजांपर्यंत पोहोचत असतं. कारण स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा अवतार आहे. तर सगळी सेवा कोणतीही जरी सेवा केली तर ती दत्त महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे. दत्त महाराजांचा पहिला अवतार हा श्रीपाद श्री वल्लभ आहेत. दुसरा अवतार नरसिंह सरस्वती आहेत. तिसरा अवतार हे दत्त महाराज आहेत. आणि चौथा अवतार हे बाकी परत पुन्हा नाही. पहिल्यांदा दत्त महाराज, त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ, त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती आणि त्याच्यानंतर परत पुन्हा स्वामी समर्थ महाराज आहेत बघा. मग आपण कोणतीही सेवा करा. तुम्ही साईबाबाची जरी सेवा केली, तुम्ही गजानन महाराजांची सेवा केली, कोणतीही सेवा केली तर ती दत्त महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे. कारण दत्त महाराज हे ब्रह्मांड चालवतात. कारण ते सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदरही दत्त महाराज होते आणि सृष्टी निर्माण नष्ट झाल्यावर सुद्धा असतील. कारण आपल्या सगळ्या दुःखाचं जर निवारण कुठं होत असेल तर दत्त महाराजांच्या सेवेनेच होतं. तर बघा आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे. आता कोणती सेवा करायची? तुम्ही वर्किंग वुमन आहात आणि तुम्हाला वेळ पण नाही जास्त, लई झालं बघा 15 मिनिट 20 मिनिट मला वेळ आहे. मग आता याच्यामध्ये मी सेवा कोणती करावी? दत्त महाराजांची कोणतीही सेवा करा. कोणतीही सेवा केली तर ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत, दत्त महाराजांपर्यंतच पोचणार आहे. परंतु आता सेवा करायचं आहे. कोणती सेवा केली तर दत्त महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे. जो दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करतो ना तो सुखीच होतो. तो एकदम ह्या जगातला एकदम नशीबवान माणूस म्हणायचं की तो जो दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो. कारण त्याचे भोग संपलेच म्हणायचं, त्याचा दुःखाचा काळ संपलाच म्हणायचं. आता हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला ते ऐकतील आणि दत्त महाराजांची सेवा करतील, जेणेकरून त्यांच्या जीवनातले दुःख थोडे बहुत संपतील, त्यांचं दुःख दूर होईल. तर हे आपलं माझं पण परम भाग्यच म्हणायचं की माझ्या तोंडून तुम्ही एक सेवा ऐकली, दत्त महाराजांची सेवा केली, तुमचे दुःख दूर झाले. तर मी जन्माला आले आणि तुमचं काहीतरी तुमच्या कामासाठी मी कुणाच्या तरी कामासाठी आले म्हणजे माझं भाग्यच म्हणायचं. तर बघा काय सेवा करावं. तर बघा तुम्हाला जर वेळ, आता ह्या जगात खरं म्हणलं तर सुखी हा कोणच नाही. प्रत्येक माणूस हा दुःखी आहे. आता कसं असतं, दत्त महाराजांचे, स्वामी महाराजांचे चरण भेटायला हे खूप वेळ लागतो. आता पुण्यवानच माणूस म्हणायचं की दत्त महाराजां, स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत जो पोचलाय, जो सेवा करतो तो भाग्यवान माणूस. आता ह्या जगात भरपूर असे आहेत
की ते दुःखी कष्टी आहेत, त्यांच्यापर्यंत स्वामी महाराज पोचले नाहीत किंवा पोचत नाहीत असं नाही बरं का. ते एक कर्माचा भागच असतो. जोपर्यंत आपले कर्म संपत नाहीत तोपर्यंत स्वामी महाराज त्याला दरबारापर्यंत बोलवत नाहीत. महाराजांच्या विच्छेशिवाय, दत्त महाराजांच्या विच्छेशिवाय काहीच होत नाही. आता हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचला त्यांचे दुःख संपायची, त्यांचे भोग संपायची वेळ आली असेल म्हणून हा व्हिडिओ त्यांनी बघितला आणि सेवा जर केली तर ते संपले म्हणायचं. बघून जरी सोडला तरी मग आणखीन वेळ आली नाही म्हणून समजायचं. तर बघा काय सेवा करावं. गुरुचरित्र पारायण करायला जमलं तर नक्की गुरुचरित्र पारायण करा. अगरबत्ती सेवा जमली तर नक्की अगरबत्ती सेवा करा. घोरकष्टोद्धारण स्तोत्राची सेवा जमली नक्की घोरकष्टोद्धारण स्तोत्राची सेवा करा. किंवा मंगलस्तोत्र, सिद्ध मंगल स्तोत्र याची सेवा जमली तर ती सेवा करा. किंवा स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसाचं पारायण करायचं असलं 21 पाठ तर ते सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये कमी वेळ लागणारा आहे म्हणलं तर सिद्ध मंगल स्तोत्र, घोरकष्टोद्धारण स्तोत्र आणि स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायला 1 तास म्हणजे 40 मिनिट लागतात बघा. आणि अगरबत्ती सेवेला पण 40 मिनिट लागतात. सिद्ध मंगल स्तोत्राला 11 वेळेस म्हणायला लय झालं 15-20 मिनिट लागतात. आणि घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणायला सुद्धा 11 वेळेस म्हणायला 15-20 मिनिटच लागतात. कारण 1-1.5 मिनिटच लागतं. एक वेळेस घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणायला 1-1.5 मिनिट लागतं. आता ह्या सगळ्या सेवा आहेत. मग तुम्हाला कोणती सेवा करायला जमल ते करू शकता. आता खूप कष्टी दुःखी आहेत त्यांनी आपल्या दुःखाचं संकटाचं निवारण करा महाराज म्हणून त्यांच्यासमोर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करून महाराजांना सेवा करा. आणि ज्यांचं चांगलं आहे, जे खूप सुखी आहेत, त्यांनी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना एक आभार व्यक्त म्हणून आमचं जीवन सुखाचं आहे म्हणून सेवा करा. कारण या जन्मात येऊन काहीच न्यायचं नाही बघा. तुमचं जीवन सुखाचं केले, तुमचे दुःख संकट दूर झालेत म्हणून आभार व्यक्त म्हणून तुम्ही सेवा करा. आणि ज्यांचे दुःख संकट आहेत ते आमच्या जीवनातले जाऊ द्या म्हणून दत्त महाराजांची सेवा नक्की करा. कारण सेवा केल्याचं फळ हे 100% का 101% भेटतं म्हणजे भेटतंच आणि नक्कीच भेटणार. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की दुःख दूर झाले तर नक्की सांगा. आणि ज्यांचे दुःख दूर झालेत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की स्वामी समर्थ महाराजांच्या, दत्त महाराजांच्या सेवेने आमचं जीवन सुखाचं आहे म्हणून. कारण मी जे काय सेवा केली त्याच्या अनुभवावरून सांगते. कारण कसं आहे, जो महाराजांची सेवा करतो तो सुखीच राहतो. कारण त्याच्या जीवनामधलं दुःख हे निघून जातं. परंतु दुःख जरी असलं तर त्याची झळसुद्धा लागत नाही बघा. एक शब्द आहे, एक ओळ आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. एवढी जरी लाईन म्हणली तर एक आधार भेटतो, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि टेन्शन 1 सेकंदात गायब होतं. आणि हे पण आपण वाचतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी. कारण काहीच असं जगात शक्य अशक्य नाही की स्वामी महाराजांना ते होत नाही. सगळं काही शक्य होतं. म्हणून एक शब्द वाचायचा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. एवढं वाचलं की मन एकदम शांत होतं, एक आधार भेटतो, डोक्यावरचं ओझं खाली बसल्यासारखं वाटतं आणि एक जीवन सुखाचं. आणि बघा मार्ग 100% भेटणार. जो स्वामी महाराजांच्या सेवेत आहे, जो प्रामाणिकपणाने स्वामी महाराजांची सेवा करतो आणि त्या सेवेचं न काही महाराजांना मागता जो सेवा करतो त्याला 100% दत्त महाराज, स्वामी महाराज देत असतात. तर दत्त जयंती आहे. दत्त जयंती निमित्त बघा घोरकष्टोद्धारण स्तोत्राची जर सेवा केली तर मनाचा घोर, जी काय तुमच्या मनाला चिंता आहे, घोर आहे, तो घोर 100% मिटून जातो. स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं नाम जप जर केलं तर सतत ते तुम्हाला जपतात. तुमच्या डोक्यावर सतत त्यांचा हात राहतो. सिद्ध मंगल स्तोत्राचं जर पठण केलं तुम्ही तर जे काय अशक्य गोष्टी आहेत, ज्या काही तुम्ही धनसंपत्तीच्या जे आर्थिक अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या दूर होण्यासाठी जर सेवा करायचं असेल तर सिद्ध मंगल स्तोत्राची सेवा करायचं. काहीच अवघड नाही. सिद्ध मंगल स्तोत्र हे 11 वेळेस, 51 वेळेस, 21 वेळेस दररोज दत्त जयंतीपर्यंत वाचायचं. घोरकष्टोद्धारण स्तोत्राचं पण पठण 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस तुम्ही जितकी तुमची
वाचण्याची बसण्याची क्षमता आहे त्याच्यानुसार करा. 5 वेळेससुद्धा तुम्ही घोरकष्ट धारण स्तोत्र वाचू शकता, 11 वेळेस वाचू शकता, 21 वेळेस वाचू शकता, 51 वेळेस, 108 वेळेससुद्धा वाचू शकता. तुमच्या दररोजच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पण जर विश्वास ठेवून जर 21 दिवस तुम्ही दत्त जयंतीपर्यंत जर ही सेवा केली तर 100% तुमचे दुःख दूर झाले म्हणून समजायचं. आता ही सेवा करताना नियम काय, अटी काय? आता घोरकाष्टोद्धार स्तोत्राची जर तुम्ही सेवा केलात 21 दिवसाची तर दत्त महाराजांच्या कोणत्याही सेवेला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. घोरकाष्टोद्धार स्तोत्राची तुम्ही सेवा करा किंवा सिद्धमंगल स्तोत्राची तुम्ही सेवा करा, दत्त महाराजांच्या कोणत्याही सेवेला तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागतं. मांसाहार तर कडकडीत वर्ज्य आणि परान्नसुद्धा घ्यायचं नाही, कारण परान्न जर घेतलं तर आपल्या सेवेचं फळ हे कधीच तुम्हाला भेटणार नाही, कारण त्या सेवेचं फळ हे दुसऱ्यालाच भेटणार. त्यामुळं परान्न कधीच घ्यायचं नाही. सगळ्यात जास्त दोष लागू शकतात तर परान्नाचे लागू शकतात. कुणाच्या जीवनामध्ये दुःख नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहेत. आपल्याला जेवढे संकट आहेत तर लोकांचे कशाला घ्यायला जायचे संकट. त्यामुळं लोकांचं परान्न हे कधीच खायचं नाही. तर बघा, कोणत्याही सेवेला परान्न वर्ज, मांसाहार कडकडीत वर्ज आणि दत्त महाराजांच्या सेवेला ब्रह्मचर्याचं पालन करायचं. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असाल तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा, किंवा नाही केलं तरी सुद्धा चालेल. कारण कसं असतं बघा, तुमच्या याच्यानुसार. परंतु दत्त महाराजांची जो सेवा जर करायचं असेल तर ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागणार. तर घोरकाष्टोद्धार स्तोत्र हे खूप प्रभावी आहे आणि 100% काय 101% फलदायी आहे. मग घोरकाष्टोद्धार स्तोत्राचं जर पठण करायचं असेल तर नियमाचं पालन करूनच तुम्ही घोरकाष्टोद्धार स्तोत्राचं पठण करा. ही सेवा जर केली तर बघा, ह्या सेवेनं जी तुमच्या मनात घोर आहे बघा, संतान प्राप्तीचा असू द्या किंवा तुमच्या जॉबचा असू द्या किंवा मुलाचं लग्न होत नाही किंवा तुम्हाला खूप काही अडचण आहे, कोर्टाची कचेरीची ज्या काय अडचणी आहेत त्याची खूप चिंता लागल्या, तर ह्या चिंतेसाठी सुद्धा तुम्ही घोरकाष्टोद्धार स्तोत्राचं पठण करू शकता. सिद्धमंगल स्तोत्राचं, स्वामी चरित्र सारामृत, अगरबत्ती सेवा, 11 माळी जप, कोणतीही सेवा करा, पण आवर्जून दत्त महाराजांच्या दत्त महाराजांची सेवा नक्की करा दत्त जयंतीपर्यंत. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.